कीर्तनी भरला कीर्तनी भरला प्रेमाची छाद विठ्ठल तुला जला सावध होय देवा ऐसे कबीर सावध होय देवा देवा से बोले कबीर बोले कबीरा बोले कबीरा कबीरा सावधा होए ऐसा बोले कबीरा कबीरा सावध होय देवा बसलेली मंडळी दोन हात वर करा. 2च मिनिटं फक्त टाळी वाजवा. माधव बाबांच्या नावाने सोहळा चालू आहे. बाबांच्या नावाचा जयघोष एक 2 मिनिटं. पांडुरंग 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 माधव बाबा माधव बाबा माधव बाबा माधव बाबा बसलेले म्हणा माधव बाबा माधव बाबा माधव बाबा माधव बाबा नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर याला सेवा म्हणायचं. मला बाबांचं नावाचा जयघोष करायचा होता आणि प्रमाणे त्या धोरणात आलं. बरं वाजविणार त्या मापात आहेत, गाणारही अशी मैफिल कधीतरी जमते. नाही तर यांना तर घ्यायचाच आहे नेहमी. मग काय असं दादा वाजवायला म्हणून थोडस घेतला आनंद. माधव बाबांचं चरित्र आता टीव्हीवर तुम्ही बघितलं असेल. आम्ही 2 दिवस सुंदर बाबां जसं सांगता आले तसं सांगितले. नामदेवरायाची ही सेवा आहे. एकादशी व्रताचं नामदेवरायाचं पालन देवाने एकदा परीक्षा घेतली. इतका गोड प्रसंग आला नामदेवरायाच्या चरित्रात. एकादशीचा दिवस, आता वारकऱ्याची एकादशी आहे. कट्टर वारकऱ्याची एकादशी 3 दिवसाची असते. किती? 3 दिवसाची.
आता आपलं जरा पटांगण धरून येतं. आपलं काय एकादशी म्हणा ना, हा दुप्पट नाही तिप्पट खास. दशमी व्रताचा आरंभ असं प्रमाण आहे. दशमीला व्रताचा आरंभ होत असतो. दशमीच्या दिवशी एकदा जेवायचं आणि दिवसभर उपास करायचा. एकादशीच्या दिवशी फराळ किती? काय तुझा जीव जातो एका दिवशी फराळाचे मिसे धान्य घेस. एकादशीला फराळ किती? उजव्या तळ हातावर बसतील एवढ्या भुईमुगाच्या शेंगा. शेंगदाणे नाही बरं, टरफला सकट शेंगा. त्या फोडून जेवढे शेंगदाणे तयार होतील ते शेंगदाणे, आणि त्या शेंगदाण्याला लागेल एवढा गुळाचा खडा. एवढंच खाऊन दिवस काढायचा. याचं काय नाव आहे? एकादशी. अजून संपली नाही. द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाला एकादशीचं पार नाही. पर्व काळ द्वादशी म्हटलंय. एकदा जेवायचं सकाळी सूर्योदयाच्या वेळेला आणि पुन्हा दिवसभर उपास करायचा. याला काय म्हणायचं? हे 3 दिवसाचं झालं. संध्याकाळी क्षीरापतीच्या अभंग म्हणायचे द्वादशीला. आपलंही 3च दिवस आहे, तसं काय नाही. आपला दशमीला उपास सुरूच होतो, खरंच सुरू होतो. दशमीला जर गुरुजी नवरा म्हणला ना 7 वाजता वाढ जेवायला, बायको म्हणते दम धरा, आता जीव नका, जरा उशिरा जेवा, कारण उद्या झाली आपली सुरू तिथून. मग हे जेवायला बसल्यावरही निवांत जेवते आणि बायको वाढल्या बरोबर म्हणते निवांत होऊ द्या, उद्या पातेल्यात हाय नाही तेवढा भात त्याला खाऊ घालती, खा एवढं खा एवढं, उद्या तिथून झाली सुरू आपली. मग एकादशीला सकाळी 7लाच आंघोळ करता हे म्हणते वाढ काहीतरी फराळाला. आज कालची आजवर आली. दिवसभर फराळ 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 करते. फराळाचं तर ह्यांनी काय काय करून ठेवलंय बाबा भाऊ. ते बगरीच्या पापड्या आहेत का? शाबूच्या पापड्या, बगरीच्या भाकरी. गोविंदरावचं नवीनच असते काही. बगरीच्या भाकरी आहेत आणि पुन्हा ते गोल गोल शाबास काटे कोंडुळे. ज्याच्या घरी झाले त्यांनी लगेच सांगितले काटे कोंडुळे आहेत. काय काय बरं, त्या रताळ्याच्या पुरणपोळ्या आहेत महाराज. रताळ्याच्या पोळ्या, बगरीचं पीठ गोविंद बुवा तुमचं आणि रताळ्याचं पुरण, आणि ते पुरण त्या पिठात घालून पोळ्या करायच्या. एकादशीच्या पुरणपोळ्या. काय काय बरं, एवढं खाऊनही दम धरीत नाही. 4 वाजता शेंगदाणे पापड्या खाते, संध्याकाळी 7 वाजता गुळ शेंगदाणे खाते, आणि रात्री कीर्तन संपल्यावर 10 वाजता म्हणते सोडू का. बायको म्हणती तसली लंगडी करायची नाही, वाटीभर भगर करून देते पण करा. कसं तरी करतंय रात्रभर ह्या अंगावून त्या अंगावर, त्या अंगावून ह्या अंगावर, आणि पहाटच उठते आंघोळ करते. सूर्योदयाला तो म्हणते वाढ वाढ जेवायला. रात्रभर डोळ्याला डोळा लागला. कालची झाले का 3 दिवस. नामदेवरायची असली नाही. नामदेवराय एकादशी 15 माणसाला एकादशी. देवानं विचार केला या वेळेला नामदेवरायची परीक्षा घ्यायची. देवानं ब्राह्मणाचा वेश घेतला. नामदेवराच्या दारात आले. भिक्षाम देही, आमच्या आळंदीच्या भाषेत मधुकरी. नामदेवराय बाहेर आले म्हणले व्हा पुढच्या घरी. एकादशीचं कसली आली मधुकरी? वारकऱ्याचं घर आहे. एकादशीच्या दिवशी इथं अन्न शिजवल्या जाणार नाही. ब्राह्मणानं सांगितलं माझा एक नियम ठरलाय, दररोज एका दारात जायचं आणि मधुकरी मागायची. मिळाली तर खायची, नाही मिळालं तर उपास करायचा. आज 6वा दिवस आहे. 5 दिवस माझे प्रत्येक दररोजचं घर फेल गेलंय. आज 6वा दिवस आहे. आज जर तुमच्या दारातून काही नाही मिळालं तर दिवसभर उपास घडतोय आणि संध्याकाळपर्यंत माझा जीव जातोय. काहीतरी द्या, ब्राह्मण वाचवा. नामदेवरायांनी सांगितलं संध्याकाळी नाही, आत्ता मेलास तरी चालेल, पण माझ्या घरी आज अन्न शिजवल्या जाणार नाही. कारण हे घर वारकऱ्याचं आहे आणि दिवस एकादशीचा आहे. एकादशीच्या दिवशी वारकऱ्याच्या घरी लेकर सुद्धा भाकरी म्हणा म्हणा म्हणा, जे खाते ते तरी म्हणू नका. महाराज काय काय वारकऱ्याच्या घरचे कुत्रे सुद्धा एकादशी करतात. आमच्या जोग महाराज संस्थेमध्ये एक कुत्र होतं जुन्या काळात. गुरुवारी घुले बाबा सांगायचे. तर त्या
संस्थेच्या अवतीभोवतीचे घरं होते, कॅलेंडर वगैरे नसायचे घरात, पंचांगात पाहिल्याशिवाय मेळ लागत नसायचा. मग त्या तिथल्या म्हाताऱ्या बाया एकमेकीला म्हणायच्या, सखूबाई अगं एकादशी कधी बघ तरी. सखूबाईने म्हणायचं, गंगामाय संस्थेत जाय आणि त्या संस्थेतल्या वाघ्याला भाकर टाकून बघ, त्यानं खाल्ली एकादशी नाही आणि त्यानं नाही खाल्ली एकादशी आहे. आमचे गुरुवारी सांगायचे महाराज, एकादशीच्या दिवशी संस्थेतलं कुत्र सुद्धा भाकरी खात नव्हतं. काय वारकरी असतील ते विचार करा. आता असं काही म्हटलं की लोक गोळा व्हायला वेळ लागत नाही. 50 लोक गोळा झाले, एक जण म्हणला, ए वारकरी नको लय शहाणपणा करू. आता माणूस केवढाही मोठा झाला तर गावात जरा किंमत कमीच असते बघा. नामदेवरायालाही किंमत तसं. आला मोठा वारकरी, ब्राह्मण मरतोय ते बघ. नामदेवराय म्हणले, मेला तरी चालेल, माझ्या घरी अन्न मिळणार नाही. एक जण म्हटला, बाबा ब्राह्मण बुवा माझ्या घरी चला, पोटभर जीव घालतो. ब्राह्मण म्हणला, माझा नियम आहे, ज्या दारात मधुकरीला आरोळी दिली त्याच घरचं खायचं, नाही तर उपाशी राहायचं. 100 लोक नामदेवरायाला सांगतात जीव घाल. नामदेवराय म्हणले, ब्राह्मण मेला तरी चालेल, जीव घालणार नाही. बोला फुलाला गाठ पडली, तासभर गोंधळ झाला, ब्राह्मणानं अंग टाकून दिलं. लोक म्हणले, अरे मूर्छित झालंय, अजूनही जीव गेला नाही, तोंडावर पाणी शिपडिलं तर जागं होतंय, जा 2 भाकरी टाका. नामदेवराय म्हणले, भाकरी टाकायचा विषय नाही, भाकरी काय 10 टाकतील घरचे लोक, पण आज अन्न घरात शिजवल्या जाणार नाही, इथं मुद्दा आहे. डोळे उघडायचा खालून ब्राह्मण मरतोय. नामदेवराय म्हणले, लगेच मर. आणि बोलता काय महाराज, डोळे पांढरे केले, मान दिली टाकून ब्राह्मणानं, ब्राह्मण मेला. आता भानगड झाली ना, अंतिम संस्कार करायचा. लोक म्हणले आता उचलावं लागेल, ते बाकी म्हणले उचलायचं होईल, सरपणाचं होईल, पण शिंकाळ कोणी धरायचं. गाव म्हणलं कोणी, म्हणजे ज्याच्या दारात मेलं त्याने. आली का बाला घर चलत. नामदेवरायाला नामदेवराय म्हणले, शिंक धरायचं सोडा, 10 दिवस फडकं बांधतो डोक्याला, 10व्या दिवशी चमनही करतो, ह्याचं गोड जेवण घालतो, गोड जेवणाला 100 ब्राह्मण जीव घालतो, पण आज 1 भाकरी टाकणार नाही. लोक म्हणू लागले, अरे एका भाकरीसाठी इतका कुठं ना कशाला, का खाऊ घातले असती तर. नेलं चितेवर महाराज. तिथंही काय ब्राह्मण म्हटले, हे बघ नाम्या, देव तुझ्या हाताने जेवतो रे, तुझं सामर्थ्य आहे, तू आत्ताही संकल्प सोड, ब्राह्मण उठल्यावर मी ह्याला जीव घालतो, आम्हाला विश्वास आहे तुझ्या सामर्थ्यानं ब्राह्मण जिवंत झाल्याशिवाय राहणार नाही. नामदेवराय म्हणले, असे 10 ब्राह्मण फुकून द्यायची वेळ आली तरी चालेल, पण जेवण माझ्या घरी आज दिल्या जाणार नाही. कशाचं काय, पेटवली चिता महाराज. आणि आता चटका बसल्यावर ब्राह्मण झोपतोय चितेवर, चटका बसला आणि ब्राह्मण चितेवर उठला, आणि ब्राह्मण उठला तसं जमलेल्या लोकांनी हरिपाठ सुरू केला. बरोबर आहे. कशाला हरिपाठ, भू तिथं थ म्हणायला घरी. सगळे पळायला नामदेवराय थांबतेत का, नामदेवराय पळायला लागले. नामदेवराय पळाले तसं ब्राह्मणानं चितेतून उडी टाकली आणि काष्टा धरला. सांग जीव घालतोस का नाही. नामदेवराय म्हणले, डबल तुला फुकायची वेळ आली तरी चालेल, जीव घालणार नाही. आणि तुला जर पांडुरंगानं सांगितलं जीव घाल तर, देव म्हणले पांडुरंगाच्या बापानं सांगितलं तरी ऐकणार नाही. नामदेवराय म्हटले, माझं व्रत देवासाठी सुद्धा मोडणार नाही. आणि मग देव म्हटले, नाम्या जरा वळून तर बघ कोण आलंय. वळून पाहतात तर ब्राह्मण नव्हता, साक्षात पांडुरंग होता. पांडुरंगानं जरी परीक्षा घेतली तरी त्या परीक्षेत हा दास फेल होणार नाही, नापास होणार नाही. या उंचीचा दास्य भाव आहे विठाला. दासाचं एकच काम आहे, सेवा. तेथ सेवा हा दारुंठा. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवा. नामदेवराय देवाला म्हणतात, देवा मागच्या अनेक जन्मात तुझी सेवाच करत आलोय. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही केलं, या जन्मात सुद्धा दुसरं काही करणार नाही. देवा आम्ही तुझी 6 प्रकारानं सेवा करणार आहोत.